मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे सहकुटुंब नाशिक दौऱ्यावर असतील। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत। दिंडीचं पूजन झालं की मग ठाकरे कुटुंब 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहेत। 20 तारखेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। प्रतिनिधी किरण ताजण्यांकडून अपडेट्स घेऊया। किरण, नाशिक दौरा राज ठाकरे करतायत, तर पालखी सोहळ्याला ते हजेरी लावतील या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याबरोबर आणखी राजकीय दृष्ट्या सुद्धा हा दौरा असेल असं म्हणता येईल। काळी मनसेचा नाशिक हा गड राहिला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांनंतर राज ठाकरे यांचा खरं तर हा नाशिक दौरा होतोय। धार्मिक दौरा या दौऱ्याला म्हणावं लागेल। जी नाशिकवरून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी निघते त्या पालखीचं पूजन राज ठाकरे यांच्या उपस्थित केलं जाणार आहे। ते सपत्नीक सहकुटुंब या सगळ्या सोहळ्याला उपस्थित असणार आहे आणि त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक राजाचं देखील दर्शन घेणार आहे। आणि त्यानंतर त्या सगळ्या धार्मिक दौऱ्यानंतर राज ठाकरे काही राजकीय व्यक्तींची भेट घेतात का? गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज ठाकरे विधानसभा लढवणार अशा स्वरूपाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्यानं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून तब्बल 3 आमदार राज ठाकरे यांना मिळालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काही बैठक घेतात का, काही लोकप्रतिनिधींशी संवाद साधतात का, हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। निश्चित, आणि या दौऱ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।